मस्त बनलेला आहे संत्रीचा जाम. मुलांना खूप आवडतो ब्रेड बरोबर किंवा चपाती बरोबर. पाहू शकता किती छान बनलेला आहे. नमस्कार, अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनल मध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे. चला आज पाहूया आपण संत्रीचा जाम कसा बनवायचा. मी जवळजवळ 700 ते 800 ग्रॅम संत्री घेतलेली आहे. त्याला आपल्याला आता सोलून घ्यायचं आहे अशा प्रकारे, आणि त्यामध्ये एक एक त्याचे ते व्यवस्थित पाकळ्या काढून आपल्याला त्यामधला गर काढून घ्यायचा आहे. बिया वेगळ्या करायच्या, बी पण जाऊ द्यायची नाही. वरचा पांढरा लेयर आहे तो पण जाऊ द्यायचा नाहीये, त्यामुळे टेस्ट बदलते. एकदम 2च वस्तूमध्ये आपला जाम तयार होतो बनून. संत्री आणि साखर अशा प्रकारे मधला मधला काढून घ्यायचा आपल्याला गर. हा तयार आहे गर काढून आपल्याला आता मिक्सरच्या जार मध्ये याचा ज्यूस बनवून घ्यायचा आहे. पाणी वगैरे घालायची अजिबात गरज नाहीये. बस असा बनवून घ्यायचा आहे, त्याला गाळून पण नाही घ्यायचं. हा झालेला आहे आपला ज्यूस बनवून. आता जेवढा ज्यूस आहे तेवढीच साखर वापरायची आपल्याला, कारण थोडीशी संत्री आंबट असते ना, त्यामुळे आपल्याला तेवढीच साखर हे वापरायची. आता पॅन मध्ये आपल्याला बनवलेला ज्यूस टाकायचा आहे. त्याला हलवून घ्यायचंय, फुल फ्लेम वरतीच होऊ द्यायचंय. त्याला उकळी आल्यानंतर आपल्याला साखर घालायची आहे. साखर थोडी कमी घातली तरी चालते. तुम्हाला थोडासा आंबट आवडत असेल तर थोडी कमी घातली तरी चालते. सारखं हलवायचं आपल्याला, म्हणजे त्यामध्ये खाली चिकटलं जाणार नाही. थोडंसं मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. मिठामुळे छान टेस्ट येते आणि त्याला नॅचरल कलर येत नाहीये, त्यामुळे थोडंसं मी ऑरेंज कलर मिक्स केलेला आहे. पाहू शकता शिजलेला आहे आपला आता जाम व्यवस्थित झालेला. आपण एका डिश मध्ये घेणार आहोत. तो असा खाली ओघळला नाही तर झाला आपला जाम. असं थोडासा ठेवला मी परत. एक थेंब घ्यायचा आहे आपल्याला डिश मध्ये. तो असा साईडला नाही गेला की आपण ठरवायचे की झालेला आहे. पाहू शकता मस्त झालेला आहे. आता ठीक बनलेला आहे. मस्त दिसतोय, पाहू शकता खूप छान. माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. हे आता आपण काढून घ्यायचं आहे. माझ्या अशाच नवीन नवीन छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पाहू शकता किती छान बनलेला आहे. मस्त, खूप छान. पाहू शकता किती कलर वगैरे टेक्स्चर मस्त आलेला आहे. चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. काही सूचना असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा.
खूप छान बनलेला आहे. मस्त. चला भेटूया अशात नवीन एका छान रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त रहा. छान छान रेसिपी पाहून बनवून खात रहा. खुश रहा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.